इनको मेरा हाथ पकड़कर चलना था, वो बात पकड़कर चल गए. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना शेरो शायरीतनं टोला. तर ऐसी कौन सी बात थी की दुसरों का हात पकडना पडा. ठाकरेंनी शायरीतूनच बोलून दाखवली खंत. उद्धव ठाकरे विधान परिषदेतून निवृत्त. निरोपाच्या भाषणात शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख. शिंदेंकडून ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा. न्यूजवर बोलताना मनोज जरांगेंची उद्विग्न प्रतिक्रिया. मराठा ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याची केली मागणी. पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात बैठक. सगळ्या पक्षांचे गटनेते राहणार उपस्थित. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींची प्रकृती स्थिर. काल तब्येत बिघडल्यानं सर गंगाराम रुग्णालयामध्ये केलं होतं दाखल. राहुल आणि प्रियांका गांधी होते सोबत. इच्छामृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचं निधन. 13 वर्षापासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर संपली. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये उद्यापासून 3 दिवस रामनवमीचा उत्साह. आजपासूनच पालख्या शिर्डीत दाखल व्हायला सुरुवात. मुंबई पुण्याहून भाविक पायी शिर्डीमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे विरोधात नाराजी व्यक्त. सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. सातारा प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य. नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव सादर. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.